दादा मी आलोय ना, मग आता कशाला टेन्शन घेतोय? काय टेन्शन घेतोय म्हणजे मला टेन्शन त्या दोघींचं आहे रे. ती प्रीती आणि ज्योती त्या दोघी परीक्षा घेणार आहेत माझी. मला कळत नाही म्हणजे मला काय प्रश्न विचारतील, काय बोलतील, काय म्हणजे मी उत्तरं नाही दिली त्यांच्या प्रश्नाची योग्य तर काय त्यांना वाटेल मला नाही कळत. मला टेन्शन आलं मला. काय हसतोच नाही रे तू. तू वेळ काळ काय तू चेष्टा सुचते का तुला इथे? मला काय होतंय जत्रेत हरवलेल्या 4 वर्षाच्या मुलासारखा चेहरा झाला तुझा. इथे ना तू आधी मला भीती घालून ठेवलं. ती ज्योती काहीतरी खूप डेंजर आहे, चिडकी आहे आणि काहीतरी पळताबोई थोडी करून चढते. मग मला त्याचंच जास्त टेन्शन आलं की ती मला काय विचारणार. मला टेन्शन घ्यायची गरज नाही दादा. तू या परीक्षेत पास होणार आहे. ओके, फक्त कनेक्टेड राहा. कनेक्ट पैकीचे पैकी मार्क मिळाले म्हणून समज. ओके ओके, चल घे कनेक्ट करायला. केलं. हां हां. चल 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 मी निघतो. हां आता ही ज्योती आली ना, आली तर माझा चेहरा बघून रेस्टॉरंट डोक्यावर घेईल. ओके चल बाय. ऐक ना काय आलं. आली ना, आता बाहेर कसं निघू? मग आता काय करायचं. हो नाही काम कर. नको नको नको, तू पॅनिक नको. नाही. हां ऑल द बेस्ट. All the best. कनेक्टेड राहा. येस सर. एनी ऑर्डर? हां कॉफी. हो. हां 3 कॉफी. शुअर. अजून काही? तुम्हाला काही नको. पाणी मिळेल? हो सर, आणतो. बाकी मग कशात दोघी? बरे. ठीक. गरमी खूप वाढली ना. हो. सर हां प्लीज. तुम्ही बोला ना काहीतरी. मला ॲक्च्युली आपलं बोलणं सुरू व्हायच्या आधी तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. का? सुभद्रा आई जे काही बोलल्या आणि वागल्या ते अजिबात बरोबर नव्हतं म्हणून. अहो नाही ठीक आहे म्हणजे. सर कॉफी. हां प्लीज. शुअर. थँक्यू. हे बघा म्हणजे हो. एवढा काही मोठा विषय नाही आहे आणि आम्ही पण नाही फार मनाला लावून घेतलेलं. तुम्ही घ्या ना कॉफी, घ्या ना प्लीज. मी आलेच. हां हां सॉरी. अगं काय केलंस तू? नीट बघून चालता येत नाही का? अहो इतकं का चिडताय तुम्ही? मी मुद्दाम केलेलं नाहीये आणि माझ्या पाठीला काही डोळे आहेत का? मला कसं दिसणार आहे तुम्ही पाठवून येताय ते? एक तर तू माझी कॉफी सांडवलीस आणि वरून तू माझ्यावर चिडतेस. अहो तुमची कॉफी सांडली आहे त्यात माझी काय चूक आहे? तुम्हाला समोर बघून चालता येत नाही का? ए बाई, मी समोर बघूनच चालत होती. तू अचानक उठलीस. तुला कळत नाही का इकडे तिकडे बघून उठायला?
अहो ऐका ना ताई, हे बघा असं चिडून काही होणार नाहीये. तू मला शिकवणार आता? बरोबरच बोलतेय ती. काय चुकीचं बोलतेय? तुम्हाला फार हौस आहे वाटतं भांडायची. दादा उठ आणि बोल थांबा. थांबा. आता याच कॉन्फिडन्स मध्ये बोल. उगा फाटक्यात पाय घालू नका. कशाला उगाच भांडण काढताय. बोलतो. अरे आता बोल ना. हे बघा बाई, तुम्ही कारण नसताना भांडण वाढवताय. कारण नसताना तुम्हाला डोळे नाही आहेत का हो? माझी कॉफी सांडलेली दिसत नाही तुम्हाला? अहो बाई पण तुमची पण चूक आहे ना. तुमच्या डोळ्यात की बटाटे. अहो तुमची चूक आहे. तुमचे डोळे आणि आणि माझी होणारी बायको मुद्दाम करेल का? हा आणि माझी हे आणि ह्या तरी का मुद्दाम करतील ना असं? हा मग मला हौस आहे का कॉफीत आंघोळ करायची? मग काय प्रीतीला हौस आहे कॉफीने आंघोळ घालायची? अहो मग प्रीतीला हौस आहे का तुमच्या कपड्यावर कॉफी टाकायची? दादा दादा करेक्ट वेळ आहे. हात जोड आणि नम्रपणे बोल. चूक कोणाचीच नाहीये. हे बघा ताई, चूक आमची पण नाही आहे, चूक तुमची पण नाही आहे. हा कशाला उगाच वाद वाढवत बसायचं ना? हा कसं आहे, वाद करून काहीच निष्पन्न होणार नाही आहे. त्यापेक्षा मी तुमची माफी मागतो. आपण हे प्रकरण इथेच थांबूया. हा माफ करा. बरोबर आहे. मला पण वाद नाही घालायचा. सोडून देऊया. माझ्याकडनं पण सॉरी. बसा ना, बसा. घ्या कॉफी घ्या. सर आणखीन काही ऑर्डर? थँक्यू सर. मी देतो. मग का? काम म्हणजे? म्हणजे तुम्हाला असं का वाटते की बिल तुम्ही द्यावं? बिल मी पण देऊ शकते ना. काय बोलू सांग ना पटकन. मी मगासपासून बघते तुम्ही कुणाशी तरी बोलताय. मी बोलताय का?